खरं तर महानगरपालिकेच्या संदर्भातली आपली आजची पत्रकार परिषद आहे. जो काल मी तुम्हाला सांगितलं होतं की या कंपन्या क्वालिफाय होतील, तर काल एक पॅकेट ओपन झालं महानगरपालिकेकडनं आणि पूर्ण लिस्ट आली की कुठल्या कंपन्या क्वालिफाय झाल्या. आणि त्याच्याबद्दल मी बोलीन, पण सर्वप्रथम आमच्या ज्या 3 भगिनी महिला खासदार आहेत, वर्षाताई गायकवाड, शोभाताई बच्छाव आणि प्रतिभाताई धानोरकर, यांचं सर्वप्रथम मनापासून अभिनंदन. ज्या पद्धतीने निशिकांत दुबेचा माज या आमच्या महिला रणरागिणींनी उतरवला, त्याबद्दल सर्वप्रथम मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आजच्या पत्रकार परिषदेला सुरुवात करतो. काल मी आपल्याला सांगितलं होतं की ज्या कंपन्या आहेत, काही गुजरात बेस्ड कंपन्या आहेत, काही दिल्ली बेस्ड कंपन्या आहेत, आणि त्यांना क्वालिफाय करण्यासाठी म्हणून टेंडर कंडिशन बनवल्या आहेत की जेणेकरून या कंपन्या क्वालिफाय होतील. त्या कंपन्यांची जी काल तुम्हाला मी नावं सांगितली होती ती अशी होती: दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड, एजी एन्व्हायरो प्रायव्हेट लिमिटेड, अँथोनी वेस्ट प्रायव्हेट लिमिटेड. या कंपन्यांना मदत करण्याच्या दृष्टीने काही टेंडर कंडिशन सेट केल्या होत्या. त्या कुठल्या टेंडर कंडिशन होत्या याची काल मी माहिती दिली आणि तुम्हाला सांगितलं होतं आधीच की कुठली कंपनी क्वालिफाय होणार आहे. त्याप्रमाणे दुपारी 3 वाजता महानगरपालिकेने सीलबंद असलेल्या निविदा उघडल्या आणि त्याच्यानंतरची जी लिस्ट बाहेर आली, कुठल्या कंपन्या क्वालिफाय झाल्या याची लिस्ट आलेली आहे. ज्या कंपन्या मी तुम्हाला सांगितलेल्या त्याच कंपन्या या लिस्टमध्ये आहेत आणि त्या क्वालिफाय झाल्या. वॉर्ड ए, वॉर्ड बी, वॉर्ड सी, वॉर्ड डी याला क्वालिफाय होणारी कंपनी जे तुम्हाला मी काल नाव सांगितलं, मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड, एजी एन्व्हिरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, या 2 कंपन्यांची नावं सांगितले, दोन्ही क्वालिफाय झालेले आहेत. ई वॉर्ड, एफ साऊथ आणि एफ नॉर्थ वॉर्डला प्राईम सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर आणि पुन्हा मेट्रो वेस्ट हँडलिंग ही पुन्हा दुसऱ्या पण याच्यामध्ये क्वालिफाय झालेली आहे. तिसरी मी सांगितलेली कंपनी तुम्हाला दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट, जी साऊथ, जी नॉर्थ, इथे दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट कंपनी पुन्हा एकदा क्वालिफाय झालेली आहे. मेट्रो वेस्ट हँडलिंग क्वालिफाय झालेली आहे आणि पुन्हा एजी इन्फ्रा क्वालिफाय झालेली आहे. ज्या कंपन्यांची नावं सांगते त्याच कंपन्या क्वालिफाय होताना आपल्याला दिसतंय. एच ईस्ट, एच वेस्टला पुन्हा मेट्रो वेस्ट हँडलिंग क्वालिफाय झालेली आहे, एजी इन्फ्रो क्वालिफाय झाली आहे आणि 2 वेगळ्या कंपन्या क्वालिफाय झाल्या आहेत, प्राईम सिव्हिल आणि साई गणेश. के ईस्ट आणि के वेस्ट मध्ये पुन्हा दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट क्वालिफाय झालेली आहे, पुन्हा मेट्रो वेस्ट हँडलिंग कंपनी क्वालिफाय झालेली आहे आणि एक इको ग्रीन म्हणून कंपनी क्वालिफाय झालेली आहे. आता पी ईस्ट, पी साऊथ, पी नॉर्थ यामध्ये पुन्हा दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट कंपनी क्वालिफाय झाली आहे, प्राईम सिव्हिल झाली आहे आणि इको ग्रीन झाली आहे. आता आर साऊथ, आर सेंट्रल आणि आर नॉर्थ इथे पुन्हा मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड क्वालिफाय झालेली आहे, पुन्हा इको ग्रीन क्वालिफाय झाली आहे आणि प्राईम झालेली आहे. आता एन वॉर्ड, एस वॉर्ड आणि टी वॉर्ड, एस एन टी वॉर्ड इथे पुन्हा मेट्रो वेस्ट हँडलिंगच क्वालिफाय झालेली आहे, एजी इन्फ्रो क्वालिफाय झालेली आहे, प्राईम झालेली आहे, एसटीसी ईटीसी एक नवीन कंपनी आहे ती क्वालिफाय झालेली आहे. याच्यावरनं काल आम्ही जी माहिती तुम्हाला दिली होती ती सिद्ध करते की कशा प्रकारे ठराविक कंपन्यांनाच काम देण्यासाठी म्हणून या पद्धतीच्या टेंडर कंडिशन बनवलेल्या आहेत. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्या कंपनीला कुठल्या वॉर्डाचं काम मिळणार आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला टेंडर ओपन होण्याच्या आधीच सांगणार आहोत. मला असं वाटतं जर ह्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचत आहेत, जो कोण आमचा सूत्र महापालिकेत आहे विश्वसनीय, त्याच्या माध्यमातून जी माहिती काल आम्हाला आली होती ती आपल्याकडे ठेवली आणि ती माहिती खरी ठरली. दुसरी महत्वाची गोष्ट, मी काल एक नाव घेतलेलं सनी पांड्या नाव आहे त्यांचं, की यांनी हे टेंडर सेट केलेलं आहे. जेव्हा आम्ही सोशल मीडियावर या सनी पांड्यांची पुढे इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा एक माहिती उघड झाली. ती माहिती अशी आहे
की यांची जी कंपनी आहे दिल्ली मेट्रो वेस्ट मॅनेजमेंट, हे 5, 6, 10, 12 कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत स्वतः. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की या पांड्या साहेबांचे वडील श्री दिलीपभाई पांड्या हे 2011ला गुजरातमधल्या राज्यसभेचे सदस्य होते. म्हणजे भारतीय जनता पक्षाशी त्यांचं असलेलं कनेक्शन हे मी सांगतो. अजूनही आम्ही आरोप करत नाही आहोत की भारतीय जनता पक्षाची याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे, पण पॉलिटिकल कनेक्शन तर त्या माणसाचं भारतीय जनता पक्षाची आहे हे मला असं वाटतं या सगळ्या सोशल मीडियामध्ये सिद्ध होतं. त्याचे मी तुम्हाला स्क्रीनशॉट्स पण पाठवलेले आहेत. त्यांच्या वडिलांचे डिटेल आणि सनी पांड्यांचे डिटेल दोन्ही पाठवलेले आहेत तुम्हाला. अशा पद्धतीने जर महानगरपालिकेत टेंडर सेट करण्याचा प्रयत्न होणार असेल तर जे 5 वर्ष पाहरे करून म्हणून बसलेले तेच आता खजिना खायला लागलेत का, हा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून आमची मागणी आहे, आम्ही आयुक्तांची पण वेळ मागितलेली आहे. काल मी आयुक्तांची OSDनं फोन केला होता, त्यांना वेळ मागितलेली आहे. अजूनही आयुक्तांनी आम्हाला वेळ दिलेली नाही आहे, पण मला आशा आहे 2-3 दिवसात ते आम्हाला वेळ देतील आणि हा सगळा प्रकार आम्ही आयुक्तांसमोर उघड करू आणि योग्य ती चौकशी करून योग्य ती कारवाई त्या अधिकाऱ्यांवर आयुक्त करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांनाही आम्ही पत्र पाठवून या संदर्भाची लेखी तक्रार करणार आहोत. भाजपचे माजी खासदाराचा मुलगाच हे काळबेरं करताय असं तुम्हाला पूर्ण संशय? म्हणजे आम्हाला आमचं म्हणणं या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे. जी आमची माहिती आहे ते सनी पांडेंनी हे सगळं टेंडर सेट केलेलं आहे. ते वारंवार AMCच्या कॅबिनमध्ये दिसतात. त्याचे CCTV फुटेज महानगरपालिकेने काढावेत आणि याची चौकशी व्हावी की सनी पांडे तिथे काय करत असतो. आयुक्तांच्या दालनाच्या इथे ज्या AMCs आहेत त्यांच्या दालनाच्या इथे सनी पांडे काय करत असतो. वारंवार त्याला बघितलं गेलेलं आहे. CCTV फुटेज दाखवा, काढा, चौकशी करा. आम्ही काल सुद्धा मागणी केलेली की या आमचा हा सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स आम्ही देतोय, खरे पुरावे पाहिजे तर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ती सरकारी यंत्रणांकडनं झाली पाहिजे, EOWच्या मार्फत झाली पाहिजे, SITच्या मार्फत झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. परंतु संजयजी असं पण म्हटलं जाईल की खासदारांचे मुलं असो किंवा आमदारांची मुलं असो त्यांनी काही कंपन्या काढायच्या नाहीत का? 100% बघा, 100% कंपन्या काढाव्यात, त्यांच्या कंपन्यांना कामं मिळाली तरी आमचं ऑब्जेक्शन नाही, पण त्या कंपन्यांना फेवर करणाऱ्या टेंडर कंडिशन बनवणं हा तर गुन्हा आहे. त्यांनी कामं घेण्यात काही गुन्हा नाहीये, पण त्यांना फेवर होईल अशा पद्धतीने टेंडर कंडिशन सेट करायच्या की त्यांचीच कंपनी क्वालिफाय होईल आणि इतर कंपन्या डिस्क्वालिफाय होईल. याच्यामुळे शंका उत्पन्न होते. याच्यात कोणाकोणाचं साठलोट आहे असं आपलं म्हणणं आहे. याच्यामध्ये BMCचे अधिकारी सुद्धा स्वतः गुंतलेले असतील तर मग याची चौकशी त्यांच्या मार्फत कशी होईल? टेंडर कंडिशन सेट करायचं काम हे अधिकारी करतात. आता हा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा टेंडर आहे, त्यामुळे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे जे DMC असतील काय AMC असतील या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय टेंडर कंडिशन सेटच होऊ शकत नाही. म्हणजे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिगावकर यांचा पण यामध्ये सहभाग आहे असा थेट आरोप आहे तुमचा? माझा कोणावरही नाव घेऊन आरोप नाहीये. आता माझं म्हणणं आहे जे अधिकारी टेंडर कंडिशन सेट केली आहे आता ती कोणी केली आहे महापालिकेने सांगितलं पाहिजे. कालपासून महापालिका याच्यावर मौन बाळगून का आहे? महापालिका याच्यावर बोलत का नाहीये? तुम्ही आव्हान दिलं होतं. आम्ही आव्हान दिलेलं आहे महापालिकेला की त्यांनी सांगावं आम्ही जे आरोप करतोय ते खोटे असतील तर ते कसे खोटे आहेत हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावं. आम्ही तर जे सांगतोय ते पुराव्यानिशी सांगतोय ना. काल कुठली कंपनी क्वालिफाय होणार हे जर माझ्यासारखा सामान्य व्यक्ती आधीच सांगू शकतो तर ते अधिकाऱ्यांना माहित नाही. याचा अर्थ त्यांनी सेट केलं नाहीये ते टेंडर. नाही तर मला कसं कळणार की कोण क्वालिफाय होणार आणि कोण नाही ते? तुम्ही आयुक्तांची वेळ मागितली आहे, पण तुमचा असाही आरोप आहे की AMCच्या दालनाच्या बाहेर हा व्यक्ती वारंवार दिसतो. तुम्हाला वाटतं की आयुक्त याच्यामध्ये तुमचा पक्ष? मी म्हटलं आयुक्तांकडेही करणार, नगरविकास मंत्रालयाकडे करणार आणि मुख्यमंत्र्यांकडेही करणार. सर एक प्रश्न आहे की ठाणे भिवंडी घोडबंदर रोडवर जे हॉटेल्स आहेत तिच्यावर पुन्हा एकदा गुजराती भाषेमध्ये हॉटेलच्या पाट्या लागलेल्या पाहायला मिळत आहेत. कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न आहे का? मला असं वाटतं त्याचा बंदोबस्त महाराष्ट्र सैनिक करतील.
मुंबई महानगरपालिकेने मराठी पाट्यांसंदर्भात आग्रही भूमिका घेतली असताना अशा पद्धतीच्या पाट्या लागतायत. म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या नियमांना पण नाही, घोडबंदर रोडला आहे ना ते. हा, मग ते ठाणे महानगरपालिकेच्या सर्वच अंतर्गत येतं महानगरपालिकांचं आणि तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते त्याचा योग्य तो बंदोबस्त करतील याची मला खात्री आहे. पण शासकीय यंत्रणा हे नियम जे आहेत ते काही लोकांपुरते नाही, काय होतं कधी कधी शास्त्रीय यंत्रणा झोपेचं सोंग असल्यासारखं वागतात. मला तर वाटतं त्यांना जागा करायचं काम आमचे अविनाश जाधव करतील. तुम्ही या सगळ्या बीएमसीच्या टेंडर प्रक्रियेमध्ये घोटाळ्याचा आरोप करताय. आता तुम्ही राजकीय कनेक्शन सुद्धा दाखवत आहात, तर येत्या काळात कशा पद्धतीने तुम्ही याचा पाठपुरावा करणार आहात जर खरोखर राजकीय हस्तक्षेप करून हे टेंडर लाटली जात असतील? नाही, मला असं वाटतं मुळात पहिले याची चौकशी होणं आवश्यक आहे. नुसता मी आरोप करतोय म्हणून कोणी विश्वास ठेवा असं माझं अजिबात म्हणणं नाही. माझं म्हणणं आहे, सरकार नेहमी सांगतं की आम्ही पारदर्शक आहोत. तर जर ह्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, आम्ही त्याचे प्राथमिक पुरावे दिलेले आहेत, तर याची चौकशी सरकार करेल का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं म्हणून मी आपल्यासमोर येतोय, जनतेसमोर जातोय की आपण हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे, उपमुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे, ज्यांच्याकडे नगरविकास खातं आहे, की याच संदर्भातला असे असे आरोप आहेत, तर याची चौकशी तुम्ही करणार आहात का? किंवा महानगरपालिकेने किमान याचं एक्सप्लेनेशन तर द्यावं की आम्ही काहीच बोलणार नाही, आम्हाला वाटेल ते आम्ही करणार. एवढी असंवेदनशीलता महानगरपालिका दाखवते. सर, म्हणजे महापालिकेत प्रशासकीय राज्य सुरू आहे का? तिकडे नेमकं सुरू काय आहे? 6,000 कोटींची कंत्राटं आहेत आणि कचऱ्याला सोन्याचा भाव आल्याचं पाहायला मिळतंय आणि कुठेतरी लूट चालू आहे. यासाठीच नगरसेवक निवडणूक ही गरजेची वाटते. निवडणूक तर गरजेचीच आहे ना, म्हणजे ही लूट हो नाही तर न हो. निवडणुकीशिवाय कसं चालणार? जर आपण लोकशाही वाली देशात राहतोय, लोकशाही मानणारा देश आहे, इथे निवडणुका घ्यायच्या नाहीत असं होऊच शकत नाही. संदीपजी, तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेताय सनी पांड्या म्हणून, तो एका माजी खासदाराचा मुलगा आहे. मुंबईत, महाराष्ट्रातून किंवा मुंबईतून ह्या संबंधित व्यक्तीला कोणी करता करविता त्याच्या मागे आहे असं वाटतं तुम्हाला? एकंदरीत चौकशी करा, आम्ही तेच सांगतो, याची चौकशी करा की बाबा याला एंट्री कोणी दिली, याला कोण पुढे करतंय, जी चौकशी व्हायला पाहिजे ना. आता माझ्याकडे काय हातात पोलीस यंत्रणा नाही ना, तर आम्ही केली असती चौकशी. सूत्र काम करतायत का? सूत्र जे सांगतायत ती माहिती मी आपल्या पुढे ठेवतोय आणि मला वाटतं ती खरी होता नाही दिसते आपल्याला. त्यामुळे आमचे खरोखर विश्वसनीय सूत्र आहेत. आगामी काळात आणखी मोठी गौप्यस्फोट होती? निश्चित होतील. मी तुम्हाला सांगितलं ना, 1-2 दिवसात तुम्हाला मी कोणाला कुठलं काम मिळणार आहे हे सुद्धा सांगणार आहे. त्याच्यावर आमचं काम चालू आहे. आता तुम्ही ज्या 3-3 कंपन्यांची नावं सांगितली एका वॉर्डसाठी किंवा 2-3 वॉर्ड मिळून, तर आता या क्वालिफाय झालेल्या कंपन्या, या कंपन्यांपैकी एक्झॅक्ट कुठल्या कंपनीला हे कंत्राट मिळणार हे याचा गौप्यस्फोट आपण करणार आहोत? हो, 100% करणार आणि योग्य वेळी करू. ते महापालिकेने जाहीर करायच्या आधी करू. आणि ठीक आहे. निशिकांत दुबेला दिल्लीमध्ये उत्तर द्यायला सुरुवात महाराष्ट्रातल्या खासदारांनी केलेली आहे, मात्र या सगळ्यामध्ये काँग्रेसच्या महिला खासदार आज पाहायला मिळाल्या. तर बाकीच्या मला असं वाटतं आपण सगळेजण मराठी म्हणून एकत्र येतोय हे जास्ती महत्वाचं आहे. पक्ष कुठला महत्वाचा नाहीये, पण मराठी म्हणून त्यांचा जो स्वाभिमान जागृत झाला आणि त्याबद्दल त्यांनी जाब विचारला, त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो. उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट केलंय की आगामी 10 दिवसामध्ये ते राज ठाकरे यांच्याकडे पुन्हा खिचडी खायला येणार आहे. माहित बोलले पुन्हा नाही, मला माहित नाही. आणि मन की बात पण होईल असं खिचडी पे चर्चा होणं अपेक्षित आहे असं वाटतं? मला नाही माहिती त्यावर. ओके. बोलले.